सध्या देशभरात गणेशोत्सवाची जयंत तयारी सुरू आहे. गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना सजावट, रांगोळी, गणपतीचं सुरेख चित्र किंवा मातीची मूर्ती अशा अनेक कला सादर होतातच. आणि अशीच कला सादर केली आहे ती धीरज सातविलकर यांनी. ज्याला हात नसताना देखील त्याने त्याच्या पायाच्या बोटांच्या सहाय्याने गणपतीचे चित्र रेखाटले आहे. त्यामुळे त्याची ही कला त्याने कशी आकस्मिक आणली हे जाणून घेऊयात. नमस्कार, मी धीरज राजेंद्र सातविलकर, कलाकार. मी पायाने चित्र काढतो, गाणी गातो, अभिनय करतो, क्ले मॉडेलिंग करतो, फॅशन शो करतो, शिवणकाम करतो. क्रिकेट खेळण्याची आवड आहे, बुद्धिबळ खेळण्याची आवड आहे. मला असं नाही की सर्व क्षेत्रामध्ये मला कमी पडायचं नाही. सर्व क्षेत्रामध्ये मला सहभागी होऊन अपंगत्वावर मात करून मला पुढे जायचं आहे. माझं स्वप्न आहे की मला एक खूप मोठा कलाकार बनायचं आहे. मी आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज विविध कला सादर करत असतो. मला गणपती बाप्पांची पेंटिंग करायला, त्यांची मूर्ती बनवायला मला खूप आवडते आणि आज त्यांच्यामुळेच मी आज आपल्यासमोर उभा आहे. म्हणून मी गणपती बाप्पाचा खूप मोठा भक्त आहे. खरंच आज गणपती बाप्पामुळे मी आज आपल्यासमोर माझी विविध कला सादर करत असतो. माझ्या आईवडिलांनी जी मला कठीण प्रसंगात मला साथ दिली आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे. आज माझी स्वप्न आहेत की मला खूप मोठा कलाकार बनायचं आहे. भारतभर नाही तर जगभरात माझी कला मला पसरवायची आहे.